नमस्कार, मी सुरुची पाटील. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा कसं असतं ना, की आपल्याला नेहमी वाटत असतं, की कोणी ना कोणीतरी आपली किंमत करावी. आपण इतकं काय काय करतो किंवा प्रत्येक वेळेला भरपूर झटत असतो आपण, तर आपलीही किंमत व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. खास करून ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बायकांसोबत खूप जास्त होतात. कशा त्या मी तुम्हाला सांगते. आपल्याला नेहमी वाटत असतं, की आपण जे कामं करतो आहे किंवा आपण जे झटतो त्या प्रत्येकाची किंमत आपल्याला मिळायला हवी. लोकांनी आपल्याला किंमत द्यायला हवी. आपला मान ठेवायला हवा, रिस्पेक्ट ठेवायला हवा. त्याच्यासाठी आपण काय करतो आहोत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला किंमत दुसऱ्यांकडनं हवी असेल ना, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःला आधी किंमत द्यायला शिका. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की तुम्ही स्वतःची कदर करा. तुम्ही स्वतःला इग्नोर करू नका, टाळू नका, स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही जर कुठलं काम करायला बसला आहात, आता एक उदाहरणार्थ तुम्ही भाजी मोडायला बसला आहात. अशा वेळेस समोरून कोणी येणार, "ए सोड, सोड, हे काम काय महत्वाचं नाहीये, आधी माझं कर." मग तुम्ही काय करणार? उठणार आणि लगेच दुसऱ्याचं काम आपण करायला जातो. ह्याच्याने काय होतं, समोरचा आपल्याला गृहीत धरायला लागतो, की "हां, ठीक आहे, चल, ही कितीही कामात असू दे, हिला आपण सांगितलं ही आपलं ऐकत असते. ही 24 तास आपल्यासाठी अवेलेबल असते." असा त्या गोष्टीचा अर्थ होतो. आपण भाजी जरी मोडत असलो ना, तरी ही भाजी मोडतोय आपण, पण त्याचबरोबर ती भाजी जर मी आता ही मोडत नाहीये, तर उद्या तुम्हाला डबा नाही मिळणार. हे पटवून आपण दिलं पाहिजे, की आपण जे काम करतो आहोत, ते सुद्धा तितकंच महत्वाचं काम आहे. हे आपण पटवून द्यायला पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की आपण आधी स्वतःच्या कामांना रिस्पेक्ट द्यायला हवा, आपण स्वतःला मान द्यायला हवा, आपण स्वतःची स्वतः आधी किंमत करायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे वीक पॉइंट्स किंवा आपण कुठे कमजोर आहोत हे आपण कधीही कोणाला सांगत फिरायचं नाही. किती जणांना अशी सवय असते म्हणायची, मला ना खूप बॉडी करायची आहे, मला माझी हेल्थ बनवायची आहे, पण ना मला सकाळी उठायलाच होत नाही. अरे तू बघ ना, बायका बोलतात, अरे तू आज किती मस्त जेवण बनवलंयस ग, मला ना तसं बनवताच येत नाही. अगं तू किती छान केलंयस, मला ना तसं करताच येत नाही. हे जेव्हा आपण बोलतो ना, त्यावेळेला काय होत असतं माहितीये तुम्हाला? त्यावेळेला आपण त्या माणसाला, समोरच्याला आपले कमजोरी किंवा आपले जे वीक पॉइंट्स आहेत, ते त्याला आपण सांगत असतो. आपले निगेटिव्ह पॉइंट्स आपण त्याला सांगत असतो आणि त्यावेळेला तो माणूस करतो काय? तुमची सांत्वन करणार, सिम्पथी दाखवणार तुम्हाला. तिथे तुम्हाला म्हणणार, "अरे यार, नको विचार करूस. तुला नक्की होणार हे तुझं काम. तू करू शकणार आहेस. नको काळजी करूस." हे तो बोलत राहतो. पण नेक्स्ट टाईम जेव्हा तोच माणूस तुम्हाला भेटतो ना, तेव्हा तो तुमची किंमत करायला लागतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुमचा रिस्पेक्ट त्याच्या नजरेत चिक्कार पटीने कमी व्हायला लागतो. तो तुम्हाला त्याच नजरेने बघतो, की अरे हिला तर किंवा ह्याला तर काहीच करता येत नाही. हा तर कशातच चांगला नाहीये. ही मेंटॅलिटी बनते लोकांची. ह्याचा अर्थ असा नाही, की आपण आपले गुणगान गात फिरायचे किंवा आपल्या चांगल्या गोष्टी लोकांना सांगत फिरायच्या. असा याचा अर्थ अजिबात होत नाही. पण निदान तुम्ही तुमच्या वाईट गोष्टी तरी प्लीज सांगू नका लोकांना. आपल्या वीक पॉइंट्सचे लोकं ऑल्वेज फायदे घेतात आणि ते आपण कधीही करायचं नाही आहे. भले आपल्याला माहिती आहे आपण एका पर्टिक्युलर ह्या फील्डमध्ये आपण कमजोर आहोत किंवा ह्या गोष्टी आपल्याकडनं होत नाहीत. तर त्या गोष्टी आपण कशा ओव्हरकम करू शकतो किंवा त्या गोष्टी आपण कशा बदलू शकतो ह्याचा आपण प्रयत्न करायचा असतो, ना की त्या गोष्टींवर आपण विचार करत बसायचा. अजिबात नाही आणि लोकांना तर बिलकुल सांगायचं नाही. तुम्ही शांतपणे डोळे बंद करून बसा. तुम्ही पहिले विचार करा, की आपण कुठे कमी पडतो आहोत, आपण कुठे चुकतो आहोत, तर त्या गोष्टी आपण कशा बदलू शकतो, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण परफेक्ट आहोत, आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे हे आपल्याला माहिती असतं. आपल्या मनाला माहिती असतं, आपल्या आत्म्याला माहिती असतं आणि आपल्या देवाला, स्वामी समर्थांना किंवा तुमचा जो कोणी देव आहे त्या देवाला माहिती असतं, की तुम्ही किती सच्चे आणि परफेक्ट आहात. पण आपण कितीही जगाला ओरडून जाऊन बोललो, की मी खूप चांगला आहे, मी खूप चांगला आहे, जगाला काहीही फरक पडणार नाहीये, काहीही फरक पडणार नाही. जग ते ऐकणार नाही आणि लोकांना त्याचा फरक पडत नाही. तुम्ही कृतीत काय करता हे लोकांना जास्त मॅटर करतं. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता, हे लोकांना जास्त मॅटर करतं, ना की तुम्ही तुमच्याबद्दल काय बोलताय. त्याच्याने लोकांना काहीही फरक पडत नाही. तुम्ही जर तुमचे वीक पॉइंट्स लोकांसमोर मांडलेत आणि मग तुम्ही कितीही ओरडून त्यांना बोललात, की मी ह्याच्यात चांगला आहे, चांगलं मी हे करतो, नाही फरक पडणार. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिलं जे तुमचं बनलेली जी प्रतिमा असते ती शेवटची असते. त्याच्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न करा ती बदलत नाही, जोपर्यंत ते कृतीमध्ये ती गोष्ट बघत नाहीत.
आणि आपण कुठल्याही लोकांना जबरदस्ती आपल्या घरात आणून बसवू शकत नाही की बघ मी करते काय ते, हे आपण नाही करू शकत. त्यामुळे सुरुवातीलाच आपले निगेटिव्ह पॉइंट्स कोणाला नाही सांगायचे, कधीच नाही सांगायचे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःला जितकं शक्य आहे तितकं बिझी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपण मोकळं शक्यतो बसायचं नाही. एक तुम्हाला म्हण माहिती असेल की एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स हाऊस, म्हणजे रिकामी डोकं हे शैतानाचं घर असतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की जर आपण काही करत नाहीये, आपलं डोकं रिकामी आहे, की आपल्या मनात शेकडो विचार यायला लागतात की आता काय, मग हे काय, मग ते काय, मग आपण व्हॉट्सअप ओपन करतो, त्याच्यामध्ये मग आपण चॅट्स बघायला बसतो, मग लोकांचं कसं काही प्रोग्रेस झालाय हे सगळं आपण बघायला बसतो. मग आपल्या मनात विचार येतो, अरे मग मी तर इकडे आहे, माझं तर काहीच होत नाहीये, लोक बघ कुठे चालले आहेत. मग बायकांना सवय असते की अरे तिने पण किती मस्त दागिने घातलेत, माझ्याकडे तर काहीच नाहीये, मी तर काहीच करू शकत नाही. ह्याच्याने आपण आपल्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी तयार करतो. म्हणजे काय, न्यूनानुगंड तयार करतो. ह्याचा अर्थ काय असतो की आपण आपल्याला कमी लेखायला लागतो तिकडे. म्हणजे आपण आपली किंमत करू शकत नाही तिकडे. आपण आपली किंमत, आपण आपली लेवल त्या लोकांबरोबर ठेवू शकत नाही. तुम्ही जेव्हा उद्या जाऊन त्या लोकांना भेटाल तेव्हा मग आपलंच माइंडसेट असं होतं किंवा आपलंच मन असं होतं की हिनी तर किती प्रोग्रेस केलंय, हिच्या समोर मी तर काहीच नाहीये. मग काय होणार, ह्याच्याने आपण आपली किंमत करतो आहोत. कशासाठी, गरज काय आहे, नका करू. त्याच्यामुळे स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामामध्ये गुंतवा. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, काहीतरी वाचा, देवाचं वाचा, ग्रंथ वाचा, त्यांनी पुण्य मिळणार तुम्हाला, तुमचे भोग कमी होतील, तुमच्या आयुष्यात सुख शांती येईल. ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नाहीतर काहीतरी अशी छोटी मोठी कामं करा किंवा अगदीच घरातली बायकांसाठी हजारो कामं असतात, ही तुम्ही करा. कारण कसं असतं, जेव्हा आपलं डोकं रिकामी असतं, आपण इकडचे तिकडचे तिकडचे सगळे जुने 15, 20, 50 वर्षापूर्वीचे सगळे विचार आपल्या डोक्यात यायला लागतात. ह्याच्यानी आपण स्वतः आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आणतो आणि मग आपण तसे बनायलाच चालू होतो. कशाला, आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो, प्लस आपल्यामुळे आपल्या स्वतःलाही त्रास होतो. हे आपल्याला करायची काहीही गरज नाहीये. त्यापेक्षा चांगल्या कामामध्ये स्वतःला गुंतवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करा. पुढची गोष्ट म्हणजे एक आहे की बघा, आपण कसं असतं, आपण एक आता काही काम करायला बसलो आहोत, दुसरा समोरून येणार ज्याला माहितीये की आपलं काम इम्पॉर्टंट, म्हणजे हा काहीच काम करत नाही वगैरे, आपण आधी आपली किंमत त्याला सांगून झालेलं असतं, मी असं आहे, मी तसं आहे, मी हे आहे, मी ते आहे. तर तो येणार, अरे चल ना आपल्याला इकडे जायचंय वगैरे, तिकडे जायचंय. आपल्याला माहितीये की आपलं काम इम्पॉर्टंट आहे, तरीही ते काम आपण सोडून त्या माणसाबरोबर आपण जातो. ठीक आहे. तसं केल्यावर काय होतं, तो माणूस तुम्हाला गृहीत धरणार की मी कधीही बोलवू दे, हा माणूस माझ्या बरोबर येणार, कुठलंही काम सांगू दे, हा करणार. ह्याच्यामध्ये तुमची किंमत कुठे गेली? तुमचा एक रिस्पेक्ट असायला लागतो. म्हणून कायम लक्षात ठेवा, किंमत मिळवायला आधी किंमत ही कमवावी लागते. मान कमवावा लागतो. मान किंवा किंमत कधीही मागून मिळत नाही. तुम्ही कितीही ओरडून सांगा, तुम्हाला ते मिळणार नाही. तुम्हाला रिस्पेक्ट कमवायचा असेल तर आधी तुम्हाला तुमचा स्वाभिमान म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं अत्यंत महत्वाचं आहे. विनाकारण, कारणाशिवाय कोणासमोर झुकणं गरजच नाहीये. तुम्ही चुकला असाल 100 वेळा त्या माणसाची माफी मागा. जिकडे तुम्ही चुकीचे नाही आहे ना, तिथे तुम्हाला झुकायची काडी मात्र ही गरज नाहीये. कशासाठी, कशासाठी तुम्ही 24 तास सगळ्यांसाठी अवेलेबल राहायचं? कशासाठी तुम्ही स्वतःची आपल्या हाताने आपण किंमत कमी करून घ्यायची गरज नाहीये. आता कोणीही मदतीला येतं, म्हणजे आता आपल्याला माहितीये की तो जो माणूस आपल्याला काम सांगतोय ते खरंच तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, गरजेचं नाहीये. ह्याचा अर्थ असा होत नाही की अगदीच कोणाला इम्पॉर्टंट काम असेल तेव्हा आपण ऍटिट्यूड दाखवायचा किंवा असं काही त्याला इग्नोर करायचं, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. जर माणुसकीच्या खातर जर काही खूप इम्पॉर्टंट काम आहे की त्याला कुठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे किंवा काही असं आहे, ते आपण करायचं. पण छोटी मोठी फालतू कामं जी आपल्याला माहिती ती एकदम क्षुल्लक काम आहे, त्याला खरंच महत्व नाहीये, पण तो फक्त आपली मस्करी करण्यासाठी आपल्याकडनं ती कामं करून घेतोय, असं बऱ्याच जणांबरोबर होतं. खास करून नोकरी ठिकाणी तर होतच होतं. त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये आधी स्वाभिमान आणण्याचा प्रचंड प्रयत्न करा, कारण त्या गोष्टीची खूप गरज आहे. मी खरं सांगते तुम्हाला. लास्ट बट नॉट द लीस्ट, म्हणजे लास्ट पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कुठली आहे माहितीये का, की तुम्हाला जसं वाटतं ना की मला रिस्पेक्ट मिळायला हवा, तसं समोरच्यालाही वाटत असतो की मलाही रिस्पेक्ट मिळायला हवा. फॉर एक्झाम्पल, सासू सुना आहेत. सासूनी जर सुनेला रिस्पेक्ट नाही दिला तर सून देईल का? किंवा सुनेनी जर सासूला रिस्पेक्ट नाही दिला तर सासू देईल का?
अशाच गोष्टी असतात, ह्या दोन्हीही सायमल्टेनियसली हँड इन हँड असतात. जर तुम्ही समोरच्याला किंमत देत नाही आहात तर तुम्हाला हक्कच बनत नाही की तुम्ही एक्सपेक्ट कराल की तुम्हाला त्या माणसाने किंमत दिली पाहिजे. तुम्हाला जर किंमत हवी असेल तर आधी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी वयस्कर माणसांपासून अगदी लहान मुलांपर्यंत का असेना, तुम्हाला आधी त्यांना किंमत दिली पाहिजे, तरच तुम्हाला किंमत मिळणार. जर तुम्ही किंमत दिली नाही तर तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही की तुम्हाला किंमत मिळेल. ह्या गोष्टी खूप छोट्या असतात, पण खरंच ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात. आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट, आपला स्वाभिमान प्रत्येक माणसाने जपलाच पाहिजे. जिथे माणूस आपला स्वाभिमान जपत नाही ना, तिकडे त्या माणसाला महत्व त्याचं शून्य होऊन जातं, त्याची किंमत शून्य होऊन जाते आणि आपण इतकं करत असतो त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही. जिकडे गरज आहे तिथेच बोला, जिकडे गरज आहे तिकडेच आपले सल्ले द्या, जिकडे गरज नाही आहे, जिकडे आपल्याला विचारलं नाही आहे तिकडे कृपा करून तोंड घालणं खूप चुकीची गोष्ट आहे. ही सुद्धा आपली किंमत ठरवत असते. पुढे जेव्हा आपण कधी येणार त्यांच्या समोर वगैरे म्हणणार, अरे फालतूमध्ये हा आला रे, आता हा आलाय ना, हा आता मध्ये नाक 100% खूप असणार. हे अनुभवाचे बोल आहेत. हे मी बघते आजूबाजूला, मी ऐकलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण आपली किंमत ठेवणं खूप महत्वाचं आहे. मी खरं सांगते, आपण आपली किंमत ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की आपली आपण किंमत कशी ठेवायची आहे, ते आपल्या हातात असतं. कायम लक्षात ठेवा. सासरी असो, तुमच्या आई वडिलांच्या घरी असो, नातेवाईकांमध्ये असो, मित्रमैत्रिणींमध्ये असो, किंवा ऑफिसमधल्या कुठल्याही कलिग्स, किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपण ज्यांच्याबरोबर जॉब करतो आपले सहकारी जे आहेत त्यांच्या सोबत असो, कोणाही सोबत असो, आजूबाजूवाल्यांसोबत असो, तुम्ही राहता तिकडे असो, सगळीकडे आपण आपली किंमत ठेवणं प्रचंड महत्वाचंच. तुम्हाला किंमत मिळणार, अदरवाईज किंमत तुम्हाला मिळू शकत नाही. जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना मी कळकळीची विनंती करते की ह्या काही छोट्या गोष्टी आहेत, क्षुल्लक गोष्टी आहेत, पण प्रचंड महत्वाच्या आहेत. त्यामुळे ह्या तुम्ही बघा की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठे चुकता आहात आणि ते तसं सुधारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक पुरुषाला त्याचा स्वाभिमान जपण्याची ताकद मिळेल. खरं सांगते, मिळेल. आणि त्या गोष्टीची अत्यंत गरज आहे. अशाच प्रकारे मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ह्याच बरोबर मी जी दिलेली माहिती आहे ती स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.